हॅलो नमस्ते, वेलकम टू KNB फॅमिली. तर बऱ्याच दिवसांपासून मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती, ती फायनली आज मी शेअर करणार आहे. आणि त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आता तुमच्यासोबत मी जे आहे ना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आपले छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे व्हिडिओज जे आहेत तुम्हाला छान असे पाहायला मिळतील. तर सांगायचं झालं की आता मी तुम्हाला म्हटलं होतं की गावी जाताना बराच माझ्या घरामध्ये पसारा पडलाय वगैरे. सो आमचं जे होतं ना ते म्हणजे रूम शिफ्टिंगचं होतं. तर फायनली आम्ही दुसरीकडे रूम शिफ्ट केलेली आहे. त्यामुळे बरेच दिवस झाले ना आपले ब्लॉग्स जे आहेत ते येत नव्हते, कारण की कसं होतं ना, सामानाचं शिफ्टिंग म्हटलं की तुम्हाला माहिती आहे इतकं सारं बापरे, अक्षरशः मी तर कंटाळून गेलेली. महिना मिनिमम एक 15 दिवस म्हटलं ना तरी पण चालेल, 15-20 दिवस आमचं सामान शिफ्टिंग करणं, लावणं वगैरे. अजूनही तेवढंसं लावणं नाही झालंय, पण जसं लावलेलं आहे तसं मी सध्या तुमच्यासोबत शेअर करते. आणि कसं झालंय ना, म्हणजे बरंच सामान जे आहे आम्ही स्किपसुद्धा केलेलं आहे, कारण की आम्ही आधी जो होता तो आमचा रेंटेड 1 BHK होता आणि आता 1 RK आहे. सो त्याच्यामुळे सामान जे आहे ना आमचं सगळं बसत नव्हतं. सो जसं होतं तसं आम्ही छान असं मॅनेज करून व्यवस्थित लावायचा प्रयत्न केलेला आहे. सो कशा पद्धतीने लावलंय, काय काय सामान स्किप केलं आहे, सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याआधी आज मी मस्तपैकी ना छान अशी होम रेमेडी ट्राय करणार आहे. सो चला, त्याचा पॅक बनवला तो आधी मी लावून घेते. हे आहे माझं छान असं छोटंसं किचन, बघू शकता. सध्या पसारा भरपूर पडलाय, भांडी वगैरे घासायची आहेत, ते इग्नोर करा तुम्ही. इकडे वगैरे सामान आहे, सगळं जसंच तसं पडलेलं आहे. अजून मला बरंच सामान लावायचं आहे. हा इकडे असा फ्रीज वगैरे लावून घेतलेला आहे मी, वरती थोडे भांडी ठेवायला वगैरे स्पेस करून घेतलेला आहे. पण अजून सगळं जसंच तसं पडलेलं आहे. सो मला भरपूर सारं लावायचं आहे. आणि इकडे जे आहे ना किचनमधून असं इकडे आलं की इकडल्या साईडला जे आहे ना बाथरूम्स आहेत, टॉयलेट बाथरूम वगैरे आहे इकडे. आणि इकडे हा जो आहे तो आपला बाहेरचा रूम आहे. इकडे मस्तपैकी मी बेड वगैरे टाकून घेतलेला आहे. भरपूर पसारा आहे, अजून व्यवस्थित लावून झालं नाही आहे, फक्त वरवर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो इकडे जे आहे बाल्कनी आहे, बाल्कनीमध्ये मला बरीच सारी झाडं वगैरे सुद्धा लावायची आहेत. सगळ्या कुंड्या रिकाम्या आहेत, माझी बरीच झाडं मेलेली आहेत. आणि ही आहे बाल्कनीमध्ये मस्तपैकी ग्रीन मॅट टाकून घेतलेला आहे. वरती मी तर स्टोरेजसाठी थोडं स्पेस असं वुडनचं लावून घेतलंय, म्हणजे काही सामान वगैरे मला ठेवता येईल. आणि इकडल्या साईडला सुद्धा मी वरती ना ही अशी रॅक बनवून घेतलेलं आहे वुडनचं, तिथं सामान वगैरे ठेवण्यासाठी. आणि इथं मशीन आहे. सो मशीनचे जे काही लिक्विड्स वगैरे असतील ना, तर ते जे आहेत ना ते इथेच मी वरती असं शेल्फ बनवून घेतलेलं आहे. आणि हे इथे मी मस्तपैकी देवघर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इकडे एक फोटो लावला आहे. आणि इकडे मस्तपैकी किचनला मी छान असा पडदा लावलेला आहे, जो माझा आधीचा हॉलमधला होता, बेडरूममधला सॉरी, तोच लावला आहे. आणि हा माझा आवडता मस्तपैकी पॉट. आणि इकडे जे आहे ना कपाट ठेवलेलं आहे, इकडे TV वगैरे. आणि बाकीचं हे विरूची गाडी वगैरे आहे. अजून सगळं हे लावायचं, या बॅग्स वगैरे सगळ्या कपाटावरती जाणार आहेत. आणि इकडे छान असे फोटोज लावून घेतलेले आहेत. तर हा जो आहे ना रूम आहे, मी तुम्हाला इकडून दाखवते. तर असं काहीसं आहे सगळं. आणि हा सगळा पसारा पडलेला आहे. पसारा खरंच मी सांगते इग्नोर करा, कारण की माझं अजून घर अस्ताव्यस्त आहे. सगळं मला लावायचं आहे, जसं होईल तसं थोडं थोडं डेली लावत आहे. आणि सगळं सामान जे आहे व्यवस्थित मॅनेज करायचं माझं चालू आहे. हे असं आहे माझं छोटंसं घर. आता 1 BHK मधून 1 RK मध्ये ऍडजस्ट व्हायचं म्हटलं ना खूप कठीण असतं, कारण की आपलं मोठं घर असलं ना की आपल्याकडे भरपूर पसारा असतं, हवं तसं आपण घर ठेवत असतो भरपूर. पण आता मला एवढी सवय नाहीये, तर एवढं कंजेस्टेड व्हायला लागलेलं आहे ना, इथून पसारा उचलला की तिकडे ठेवा, तिथं परत गडबड होते, मग इकडे ठेवा. काय करावं ना काही सुचतच नाहीये. तर फायनली जे आहे ना मला जसं जमेल तसं मी सध्या तरी अरेंज केलेलं आहे. म्हटलं हळूहळू जे आहे ना थोड्या थोड्या काही गोष्टी मला घ्यायला पण लागणार आहेत, जे सामान असं वरवरती दिसतंय वगैरे सगळं व्यवस्थित अरेंज करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी. सो तुमच्याकडे सुद्धा काही टिप्स असतील तर मला नक्कीच सांगा, जेणेकरून मी कुठे कुठे काय काय करू शकते आणि माझं सामान जे आहे ना व्यवस्थित लावू शकते. तर अशा पद्धतीने फायनली जे आहे ना मला जसं जमेल तसं मी ऑर्गनाईज केलेलं आहे. पण अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. एवढं अस्ताव्यस्त वाटत आहे घर, अजिबात मला म्हणजे मनासारखं वाटत नाहीये. सो मला ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर आणि सांगायचं झालं तर हे जे आहे ना छोटंच का होईना पण माझं स्वतःचं आणि मस्तपैकी हक्काचं घर आहे. तर ठीक आहे, छोट्यापासून सुरुवात आहे. आता बघूया म्हटलं जे आहे
हे हे जे 1 RK आहे तो आम्ही फायनली घेतलेला आहे आणि छोटंसं का होईना पण हक्काचं घर जे आहे ना ते झालेलं आहे. प्रत्येकाचं असतं की बापरे मुंबईमध्ये घर घ्यायचं हल्ली किती कठीण झालेलं आहे आणि घर घ्यायचं म्हटलं की लोनवर तर घर घेणं शक्यच नाही आहे. बापरे इतका प्रॉब्लेम होतो ना. पण फायनली आमचं छोटंसं घर झालेलं आहे आणि काही का होईना पण हक्काचं स्वतःचं असलं ना त्याचा एक वेगळाच आनंद असतो. तर म्हटलं चला आता विरुद्ध पण लहान आहे, आपल्याला काय एवढं मोठं घर लागणार नाही. तर तिघांसाठी आमच्यासाठी इनफ आहे. सध्या थोडं मोठ्या घरातून छोट्या घरात आल्यावरती थोडं कंजेस्टेड होतं, सो थोडंसं होतंय, फिलिंग होतीये, म्हणजे व्यवस्थित मॅनेज होत नाहीये. पण हळूहळू होईल मॅनेज सगळं. आणि अशा पद्धतीने जे आहे ना तुम्हाला थोडक्यात मी माझं घर दाखवलेलंच आहे. तर मला बऱ्याच गोष्टी अजून चेंज करून घ्यायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी नवीन ॲड करायच्या आहेत. सो मी हळूहळू करत जाईन, सो तसं तुमच्यासोबत छान असं शेअर सुद्धा करत जाईन. तर माझं इथे ना मस्तपैकी आता फेस पॅक रेडी झालेला आहे. फेस पॅक मी म्हटलं तुम्हाला लावते आधी, पण मला काही ते राहवलं नाहीये. म्हटलं आधी तुमच्यासोबत जे आहे ना माझी काही 4 गोष्टी आहेत चांगल्या आनंदाच्या, ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर कराव्यात. तर आता हा माझा झालेला आहे फेस पॅक. ह्याची सुद्धा तुम्हाला छान अशी फुल माहिती हवी असेल कसा बनवला, अगदी घरगुती फेस पॅक आहे, इतका छान आहे. ह्याचे रिझल्ट इतके सुंदर भेटतात ना तुम्हाला काय सांगू. तुम्ही आवर्जून एकदा तरी ट्राय करा. आणि ह्याचा फुल व्हिडिओ जो आहे ना आपल्या NK क्रिएशन अँड आयडियाज, खाली मी ID मेन्शन, चॅनलचं नाव मेन्शन करते, तिथे तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा. तिथे आपले छान असे स्किन केअर म्हणा, हेअर केअर म्हणा, सगळ्या काही छोट्या मोठ्या गोष्टींचे टिप्सच्या व्हिडिओज असतात त्या आपल्या त्या चॅनलवरती येत असतात. सो तुम्हाला छान अशी हेल्प होणार आहे. मस्त ग्रूमिंग टिप्स वगैरे भरपूर काही पर्सनल टिप्स असतील तुमच्या, काही असतील तुमच्या ब्युटी रिलेटेड टिप्स असतील, मेकअप कसा करायचा, हेअरस्टाईल कशा करायच्या, याचे सगळे छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत छान असे शेअर करत असते, जे आपल्या त्या चॅनलवरती करत असते. सो तुम्ही जाऊन तिथे नक्की चेकआउट करू शकता. तर चला आता जे आहे ना माझं सगळं आजचं काम आहे ते मी आवरून घेते. पहिलेच आहे ना मी फेस पॅक लावते आणि पटापट भांडी वगैरे घासून घेते, कारण की आज विरूला आता पाऊस तुम्ही बघता, इतका भयंकर पाऊस चालू झालेला होता. 3-4 दिवस तर बघू शकता भरपूर ठिकाणी पूर येऊन गेला, इतका पाऊस होता बाप रे, बाहेर जाऊ वाटत नव्हतं. आणि विरूची आज फायनली स्कूल जी आहे चालू झालेली आहे, त्याला पण मिनिमम 1 आठवडा जी आहे ना त्याची सुट्ट्यांमध्येच गेला होता. तर आज त्याला छान असं मी डोसा त्याच्या आवडीचा बनवून दिला आणि सगळा पसारा तसंच होता. त्याला आधी स्कूलमध्ये सोडून आले, मग आईकडे 10-15 मिनिटं थांबले, थोडंसं सामान तिच्याकडे माझं राहिलं होतं ते घेऊन आले त्यांना. आणि म्हटलं आता बाकीचा पसारा जो आवडते त्याआधी मी फेस पॅक लावते, कारण की माझी चेहरा जो इतका डल झालेला आहे, आता मध्ये गावी वगैरे जाऊन आले ना, सो फेस पॅक वगैरे स्किन केअर काहीच झालं नव्हतं. सो पूर्ण चेहऱ्यावरती इतकं बघू शकता डलनेस आलेला आहे. तर म्हटलं छान अशी एक घरगुती होममेड रेमेडी जी आहे ना यूज केलीच पाहिजे. सो त्याच्यासाठी हा मी पॅक बनवलेला आहे तो लावते आणि मग भांडी जी आहेत सगळी आवरून घेते. आणि हो, आपल्या आता नवीन घरामध्ये, नवीन किचनमध्ये मस्तपैकी भरपूर सारा उजेड सुद्धा आहे. तिकडचं आपलं किचन जे होतं ना ते काळं होतं, सो तिथे मला जशा हवेत तसे व्हिडिओज पाहायला वगैरे म्हणजे बनवायला वगैरे जमायचे नाही. आता इथे भरपूर सारा उजेड आहे आणि भरपूर छान छान व्हिडिओज सुद्धा मी त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. छान छान माझ्या जेवणाच्या रेसिपीज म्हणा किंवा अजून काही गोष्टी म्हणा, सगळं काही मी तुमच्यासोबत छान असं शेअर करणार आहे. तर चला पटापट मी पॅक जो आहे ना तो आधी लावते. पहिले आधी ना चेहरा धुवून घेते, कारण की बाहेर गेली होती आणि पूर्ण चेहरा आहे ना पूर्ण ऑइली झालाय. फक्त पाण्याने मस्तपैकी फेस वॉशने छान असं फेस वॉश करणार आहे, लगेच जो आहे ना माझा पॅक लावून घेणार आहे. तर बघा इथे जो आहे ना मी छान असा आधी पॅक लावून घेतला आणि म्हटलं किचनची जी काही हालत झालेली आहे, सगळं जेवण वगैरे बनवून सगळा पसारा अस्ताव्यस्त झाला होता, तो म्हटलं आधी आवरते, पहिले भांडी वगैरे घासून घेते, कारण की ऑलरेडी आता आपलं 1 रूम किचन असल्यामुळे ना सगळा पसारा जिथल्या तिथे जेव्हाचं तेव्हा व्यवस्थित ठेवावा लागतो, कारण की नाही तर सगळीकडे पसाराच पसारा दिसतो. घर किती मोठं असलं ना की आपण पटकन थोड्या वेळाने आवरू, इकडे बसतो तिकडे बसतो असं करत असतो. पण छोटं घर असलं ना की आपलं होतं की नाही आता हे आत्ताच्या आत्ता आवरला पाहिजे, नाही तर भरपूर पसारा दिसेल, किंवा आपल्याला आजूबाजूला पसारा बघून ना आपलं मन शांत राहत नाही की अरे बापरे मला एवढं काम करायचंय, हे राहिलंय माझं, ते राहिलंय. आणि पसारा असला ना की आपल्याला झोपलं तरी माणसाला मनामध्ये तेच असतं की एवढा पसारा राहिला वगैरे. त्यापेक्षा घर स्वच्छ करून शांत बसलं ना की मनाला थोडीशी शांतता मिळते की चला गडे माझं फायनली घर जे आहे ना स्वच्छ झालेलं आहे, सगळी कामं जी आहेत ना माझी आवरलेली आहेत. सो माझं पण काहीसं असं असतं, माझं काही काम राहिलेलं असलं ना की मनामध्ये ती चिंता असते की अरे माझं हे राहिलंय, हे राहिलंय, हे राहिलंय. तर म्हटलं पहिले जे आहे ना सगळी कामाची जी आहेत ना पूर्ण कामं करून घेते, म्हणजे जेणेकरून मला माझ्या बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा वेळ देता येईल आणि मनामध्ये हुरहुर सुद्धा राहणार नाही की माझं हे काम राहिलंय, ते काम राहिलंय. आणि चला म्हटलं पटापट मी भांडी वगैरे सगळी घासून घेतली, कारण की इतकी सारी भांडी वगैरे पडली होती. सकाळपासून दुपारपर्यंत सगळा असाच पसारा पडला होता. म्हटलं विरूचं आधी आवरून दिलं, त्याला स्कूलला पाठवलं वगैरे, आणि त्याचं टिफिन बनवणं किंवा आमचं जेवण वेगळं, हे सगळं मिळणं, इतकी सारी भांडी पडतात.
सो पटापट म्हटलं चला जे आहे ना किचन आवरून घेते, कारण की त्याला बघता बघता जे आहे ना त्याचं स्कूलचा टायमिंगसुद्धा होतो, मग त्याला घ्यायलासुद्धा जावं लागतं. सो म्हटलं चला पटापट जे आहे ना माझी भांडी वगैरे सगळी घासून झाली, पूर्ण घर वगैरे स्वच्छ आवरून घेतलं मी. आणि मग सोबतच मी फेस पॅक लागला होता, तर भांडी घासता घासता म्हटलं माझा फेस पॅक जो आहे ना तो थोडासा हलकासा वाळून तरी जाईल, म्हणून हे आता एकामध्ये 2 कामं जी आहेत ना मी छान अशी करून घेतलेली आहेत. आणि फायनली इतकी सारी भांडी होती जी मी घासून घेतली. आणि बघा आता किचन कसं स्वच्छ आणि क्लीन वाटतंय. तरी अजून भरपूर सारा पसारा आहे जो मला अजून सेट करायचा आहे, तो हळूहळू जसं जमेल तसं मी करून घेणार आहे. सो असं काहीसा जो होता ना माझं पटकन थोडंसं काम होतं ते मी आवरून घेतलेलं आहे. तर बघा छान असं माझा फेस पॅक झाला आहे आणि इतकं सारं चेहऱ्यावरती छान असं बघा डलनेस जो आहे ना पूर्णपणे गेलेला आहे. आणि नॅचरल ग्लो येण्यासाठी छान असा नॅचरल ग्लो जो आहे तो चेहऱ्यावरती येत आहे. आणि अजून याचा रिझल्ट जो आहे ना उद्या अजून सुंदर दिसणार आहे, कारण की सेकंड डेला जास्त ग्लो चेहऱ्यावरती येतो, पण इन्स्टंट ग्लोसुद्धा बघू शकता चेहऱ्यावरती किती आलेला आहे. आणि नाक माझं लाल लाल झालेलं आहे, अगदी मसूर डाळीसारखंच झालेलं आहे. सो अशा पद्धतीने जे आहे ना घरच्या घरी मी नेहमी मस्तपैकी फेस पॅक जे वगैरे आहेत ते रेडी करत असते, ट्राय करत असते. आणि खरंच पार्लरपेक्षा मला तर वाटतं ना घरचे छोटे छोटे पॅक्स का होईना किचनमधले जे तुम्ही नक्की आवर्जून ट्राय करा, त्याच्याने खूप छान छान आपल्याला रिझल्ट मिळतात. सो अशा पद्धतीने नेहमी जे मी काय नवीन ट्राय करत असते. सो तुम्हाला मी इथे पण कधी हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत जाईल, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. अदरवाईज आपल्या त्या चॅनलवरती तुमच्यासोबत मी सगळं काही शेअर करत असते. तर चला आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि आता 3:45 झालेले आहेत, विरूची स्कूलचं टायमिंग झालेलं आहे. सो मी त्याला घेऊन येते आधी, आणि विरू आल्यानंतर थोडीशी आपण त्याच्यासोबत गप्पा वगैरे मारूया. सो मग नंतर माझा व्हिडिओ जो आहे तो मी व्हिडिओचा एंड करते. तर चला पहिले जे आहे ना मी पटकन आता विरूला पहिले घेऊन येते आणि मग आल्यावरती बोलूयात. तर विरूला घ्यायला जाता आईचा फोन आला. नाही म्हणाले की विरूसाठी स्पेशली खीर बनवली आहे, सो त्याला घेऊन इकडे. सो आम्ही जाताना म्हणजे स्कूलवरून येताना आईच्या घरी गेलो, तिथे छान अशी विरूने त्याच्या आवडीची खीर जी आहे ती खाल्ली. सो आजचा व्हिडिओ जो आहे ना छान असा खिरीपासून संपवते. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच छान ब्लॉग्सवर. तोपर्यंत बाय.